92 वर्ष झाली ते कोणाला त्यालाही लक्षात राहिलं नाही की सहस्त्रचंद्र 1681 करायला 92 वर्ष करून टाकला. म्हणजे त्यांची तब्येत आहे तशीच आहे, ते दिसतात तसेच दिसतात, हसतात. आणि म्हणून मला म्हणावंसं वाटतं फिट आहे बस, हसतमुख चेहरा ठेवून आणि सार्वजनिक जीवनामध्ये अतिशय सर्वांशी चांगले संबंध ठेवून आपलं काम ते नीटनेटकेपणे गेल्या 20-30 वर्षापासून मी जे त्यांना जवळून पाहतो त्यांच्यामध्ये तीळ मात्रही फरक पडलेला नाही. तब्येतीमध्ये, स्वभावामध्ये, वागण्यामध्ये. म्हणजे कदाचित मला पाहिल्यानंतर सूर्यकांताताई मला म्हणाल्या की तुमचा सहस्त्रचंद्र 16 केव्हा करायचा? मी तुमच्या नंतर म्हणालो. परंतु आज अनेक दिवसानंतर एकाच व्यासपीठावर एवढी मंडळी भेटण्याचा बराच दुर्मिळ योग आलाय आज. परंतु आम्हाला आनंद आहे की आज या सगळ्या सोहळ्यामध्ये सर्वजण भोसीकर साहेबांना मानणारा सर्व चाहते सर्व पक्षात आहे. त्याचा स्वभावच असं चांगला आहे. मगाशी संजीव कुलकर्णी यांनी त्यांच्यावर एक सुंदर असं पुस्तक लिहिलंय. सगळ्या जुन्या आठवणींना उजाळा त्याच्या निमित्ताने सर्वांचे लेख त्याच्यामध्ये आहेत आणि त्याच्यामुळे त्यांनी त्याचं नावही सुंदर दिलंय, ईश्वर आहे. म्हणजे रामायणानंतर बहुतेक ईश्वरनारायणच असेल, ईश्वरनारायणच असेल की अशा सुंदर पद्धतीने संजीव कुलकर्णी लिखित. संजीव कुलकर्णीचं एक वैशिष्ट्य आहे ते आमच्या सर्वांची केव्हा ना केव्हा काही ना काही निमित्ताने हे जवळ राहिलेले आहे. एक उत्तम पत्रकार म्हणून त्यांची ख्याती आहे की आमच्या जवळ आले म्हणून आमचे विरोध घेणार नाही असं काही नाही. लिहितात ते लिहितात आणि बरोबर लिहितात आणि विरोधात ते लिहितात, परंतु सांगाय गोष्टी कल्पना आहे. आणि म्हणून एक उत्तम पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी अनेकांचे चरित्र त्या ठिकाणी लिखाण केलेलं आहे आणि एक सुंदर संदर्भ ग्रंथ या निमित्ताने आज संजीव कुलकर्णींच्या प्रयत्नातून आज साकार होत आहे. त्यामुळे आज भोसीकर साहेबांना वयाची 92 वर्ष पूर्ण होत आहे. पण खरोखर ईश्वराचे आभार मानले पाहिजे. त्यांची नियमितपणे त्यांचा व्यायाम असो, त्यांचं वाचन असो, त्यांचा सामाजिक जीवनात वावर असतो, खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी आपलं आयुष्य सांभाळलेलं आहे. आणि खूप आम्हाला आनंद होतो की त्यांना पाहिल्यानंतर त्यांच्यासारखं आम्हालाही काहीतरी करता यावं असं आम्हाला वाटतं. पण आमचं काही खरं नाही. सकाळी उठण्याची वेळ खरी नाही, झोपायची वेळ खरी नाही आणि काहीच खरं नाही. पण भोसीकर साहेबांचं एवढं नियमित सगळं दिनचर्या पाहिल्यानंतर स्वाभाविक आहे की त्यांनी त्यांचं आरोग्य उत्तम ठेवलेलं आहे. ईश्वर त्यांना आणि त्यांच्या पत्नींना दीर्घ आयुष्य देवो, ईश्वरचरणी प्रार्थना या निमित्ताने मित्र आम्हाला करावीशी वाटते. आज या ठिकाणी मी ब्याळेजींना पाहतोय, दिलीप फुलारी साहेबांना पाहतोय. ही सगळी जुनी म्हणजे एकेकाळची शिवराज पाटील साहेब असो, शंकरराव चव्हाण साहेब असो, यांच्या सर्व कार्यकाळामध्ये या सगळ्या जुन्या लोकांनी ईश्वरराव भोसीकर सहित त्यांनी खूप दिवस आपल्या बरोबर गेलेले सानिध्यामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. आणि त्यामुळे राजकीय क्षेत्रामध्ये एक दांडगा अनुभव असलेलं हे सर्व नेतृत्व आज आपल्या या भागामध्ये आपल्या समाजाला लाभलेलं आहे. भोसीकर साहेब सुरुवातीला विधान परिषदेमध्ये होते 6 वर्ष. विधान परिषदेचा उत्तम कार्यकाळ त्यांनी सामाजिक जीवनामध्ये खूप उत्तम काम केलं, चांगलं केलं. आणि त्यानंतर 1900 त्यानंतरचा पुढचा कार्यकाळ कंधार विधानसभा मतदारसंघातून ते आमदार म्हणून विजयी झाले. आणि त्यांच्या या सगळ्या कारकिर्दीमध्ये त्यांनी महाराष्ट्र रोजगार हमी समिती असो, विभागीय कृषी विद्यापीठाच्या निर्माण समिती असो, कापूस एकाधिकार योजनेच्या बाबतीमधला त्यांचं योगदान असो, भूविकास बँकेच्या बाबतीमध्ये त्यांचं काम असो, मुंबई बँक, जलसंपदा विधिमंडळ समिती, पंचायत राज समिती, म्हाडाचा विभागीय मंडळाचे अध्यक्ष, अतिशय इत्यादी महत्वाच्या पदावर त्यांनी काम करून योगदान दिलेलं आहे. सुशीलकुमार शिंदेचं चित्रफित मुखाशी आपण पाहिली, काही कारणास्तव येऊ शकले नाही, पण त्यांनी त्यांचा गौरव केलेला आहे की त्यांच्याही काळामध्ये सगळ्या जुन्या आठवणी आणि एकेकाळचे राहिलेले सर्व सहकारी आहेत. यशवंतराव चव्हाणांचा सर्व तो वारसा घेऊन पुढच्या काळामध्ये शंकरराव चव्हाण असतील, शिवराज पाटील असतील, सुशीलकुमार शिंदे असतील, विलासरावजी असतील, केशवराव धोंडगेजी असतील. धोंडग्यांचं राजकीय जरी वेगळे वेगळे पक्ष जरी असले
तर धोंडगे साहेबांचा आदर सर्वांना आजही आहे की एका काळचं मागचं पण नेतृत्व त्या मतदारसंघाचं त्यांनी हे केलेलं आहे. आणि मला अभिमान या गोष्टीचा आहे की भोशीकर साहेब मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीचे 99 पासून ते आज तागायतपर्यंत त्यांनी ते नेतृत्व आपल्या जिल्ह्यातील खादी ग्रामोद्योगाचं केलेलं आहे. म्हणजे खादी ग्रामोद्योग मध्ये निर्माण